दिनांक 1 मे 2026 रोजी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलला 1 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षभरामध्ये 3800हून अधिक पेशंटची डोळे तपासणी झाली असून 425 पेक्षाही अधिक रुग्णांची यशस्वी ऑपरेशन्स झाली आहेत। आपल्या सर्वांच्या या उदंड प्रतिसादासाठी सर्व कवठे महाकाळ वासियांचे शतशः आभार। आमच्या इथे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारांवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारांकरिता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, मसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महाकाळ। संपर्क 02-341 22-29-00, मोबाईल नंबर 92-72-10-40-41। कवठे महाकाळ पोलिसांची मोठी कारवाई। विठुरायाची वाडी तसेच अगरंधुळगाव येथील विहिरीतील व बोरमधील केबल चोरणारी टोळी अखेर जेरबंद। सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडी व अगरंधुळगाव परिसरातील शेतातील विहिरींमधून मोटारीच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीचा कवठे महाकाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली सुमारे 1,70,000 रुपयांची केबल जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। याबाबत तानाजी यशवंत दुधाळ राहणार अगरंधुळगाव तालुका कवठे महाकाळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची चोरी दिनांक 23 मे रोजी ते दिनांक 23-24 रोजी घडलेली होती। तपासादरम्यान पोलीस कर्मचारी अभिजित कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी विठुरायाची वाडी व अगरंधुळगाव येथील विहीर तसेच बोरमधील मोटारीच्या केबल चोरीची केल्याचे कबूल केले आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये राजकुमार श्याम गोसावी वय 22, राहुल श्याम गोसावी वय 19, प्रवीण तानाजी गोसावी वय 25, अरविंद तानाजी गोसावी वय 24, सर्वजण राहणार ज्ञानगिरी वसाहत सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली यांना अटक करण्यात आली आहे। संशयित आरोपींना आज कवठे महाकाळ येथील न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरीमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हवालदार श्रीमंत करे, पोलीस हवालदार विनोद हसबे, नागेश मासाळ, निवृत्ती कारंडे, अभिजित कासार, शिंदे, सायबर पोलीस ठाण्याकडील विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास कवठे महाकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विनोद हसबे करीत असून कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना संशयित आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल कवठे महाकाळ पोलिसांचे सर्व शेतकरी बंधूंकडून कौतुक होत आहे। यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती पुढे पाहूया। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी कवठे महाकाळ। नमस्कार। माननीय पोलीस अधीक्षक सु सांगली तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सु सांगली आणि माननीय SPPO सर जत यांनी जिल्ह्यामध्ये सध्या मोटर पंपच्या केबल चोरीचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करून आरोपींना ताब्यात घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेलेले आहेत, मग ते विहिरीवरचे असू देत किंवा सबमर्शिबल पंपमधले असू देत किंवा तलावातील असू देत, हे आरोपींकडून जप्त करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचा आदेश दिलेला होता। सदर आदेशाप्रमाणे कारवाई करत असतानाच आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून विठुरायाच्या वाडी इथून केबल चोरी गेल्यानंतर आपल्या इथं गुन्हा दाखल झाला होता। कवठे महाकाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेत असतानाच आपले DBला काम करणारे अभिजित कासार, PC अभि कासार यांना एक गोपनीय खबर मिळाली होती की सदरचे वायर चोरणारे चोरटे हे सावळी येथील असल्याचे कळाल्यावर आपण त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली। चौकशी केल्यावर त्यांनी हा गुन्हा कबूल केला। तसेच एकूण 1,80,000 रुपये किमतीच्या त्यांच्याकडून जे शेती पंपावरील चोरलेल्या जे वायर होत्या त्या सगळ्या वायर आपण जप्त वगैरे केलेल्या आहेत।
सध्या आरोपींना 1 दिवस पेशी आहे. पेशीच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये अन्य कोणत्या ठिकाणी अशा पद्धतीचे त्यांनी शेतीपंपाच्या केबल चोरी केलेले आहेत का, याबाबतचा उलगडा आम्ही करून घेतो. खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.